नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा, या ठिकाणी मराठी व्याकरण बघा पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल. या ठिकाणी बघा मराठी व्याकरण या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत. परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा. या ठिकाणी काय विचारलं आहे, युगंधर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. युगंधर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. युगंधर या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे युगंधर या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. या ठिकाणी काय विचारलं आहे, अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आता या ठिकाणी शब्द पहा, अर्णव या ठिकाणी शब्द विचारलेला आहे. अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द मग कोणता असेल? अर्णव म्हणजे समुद्र, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारला पहा, जेव्हा मी लहान होतो, जेव्हा मी लहान होतो तेव्हा खोटे बोलायचो, अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. हे वाक्य पहा, केवळ वाक्य आहे का, मिश्र वाक्य आहे का, संयुक्त वाक्य आहे का, यापैकी नाही. बघा, ज्या वाक्यामध्ये या ठिकाणी जेव्हा तेव्हा येतो पहा, जेव्हा तेव्हा ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा हा शब्द येतो ते वाक्य कोणते असते? मिश्र वाक्य असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा. या ठिकाणी काय विचारलं आहे, ययाती. ययाती बघा, ही मराठी भाषेमधील एक प्रसिद्ध कादंबरी आहे. ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ययाती या कादंबरीचे लेखक पहा, वि. स. खांडेकर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. या ठिकाणी काय विचार, प्रतिवर्ष. प्रतिवर्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? प्रतिवर्ष म्हणजे काय? प्रत्येक वर्षी. प्रतिवर्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या समासामधलं पहिलं पद हे खूप महत्त्वपूर्ण असते, ज्या समासामधलं पहिलं पद हे खूप महत्त्वपूर्ण असते, तो समास कोणता असतो? अव्ययीभाव समास असतो. प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी. याच्यामध्ये समास कोणता यायला पाहिजे? अव्ययीभाव समास यायला पाहिजे. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय म्हणजे, क्षेम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, आता क्षेम म्हणजे काय यायला पाहिजे? सर्वांनी सांगायचं, क्षेम म्हणजेच खालीलपैकी काय? संगर म्हणजे युद्ध, मग उरलं काय आपल्याकडे? क्षेम म्हणजे कल्याण यायला पाहिजे. पहा, संगर म्हणजे युद्ध, लढाई, क्षेम म्हणजे कल्याण. बघा, क्षेमचा अर्थ मग काय यायला पाहिजे? कल्याण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. या ठिकाणी काय विचारलं आहे, सचेतन या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. सचेतन, अचेतन, म्हणजेच या ठिकाणी सचेतनचा अचेतन या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. या ठिकाणी काय विचारलं आहे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, आता या ठिकाणी काय विचारले, नसलेली गोष्ट आहे असे वाटणे. समजा एखादी गोष्ट नाही परंतु आहे असे वाटणे, आपण त्यांना काय म्हणतो? भ्रम, आभास, वास्तव. त्यांना आपण काय म्हणतो? नसलेली गोष्ट आहे असे वाटणे म्हणजे काय असतो? आभास होणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. या ठिकाणी काय विचारलं, अनअपेक्षितपणे. अपेक्षा नसतानाही अनअपेक्षितपणे अधिक लाभ होतो. बघा, अनपेक्षितपणे बघा, अपेक्षापेक्षा अधिक लाभ होतो या अर्थाची मन कोणती असेल? पहा, सर्वांनी सांगायचे, दुरून डोंगर साजरे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे, आंधळा मागतो एक डोळा, 2 बघा, देव देतो 2. अनअपेक्षितपणे अधिक लाभ होतो. पहा, आंधळा मागतो फक्त 1 डोळा, देव देतो 2, म्हणजे अनपेक्षितपणे लाभ झाला की नाही? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. या ठिकाणी काय विचारलं आहे, घोडे पेंड खाणे. घोडे पेंड खाणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? बघा, आता सर्वांनी सांगायचं आहे, एखादे काम कसे बसे पार पडणे, अडचण निर्माण होणे, प्राणाची पर्वा न करणे, यापैकी नाही. घोडे पेंड खाणे म्हणजे काय असतो? अडचण निर्माण होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. या ठिकाणी काय विचारलं आहे, खर्च आणि मेहनत हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, आपल्यासमोर 2 शब्द आहेत. कोणते शब्द आहेत? खर्च आणि मेहनत.
बघा मेहनत हा शब्द कोणत्या भाषेतून आला होता? अरबी या भाषेमधून आला होता. म्हणजेच या ठिकाणी खर्च आणि मेहनत हे शब्द अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 7 पहा या ठिकाणी काय विचारलं आहे? मराठीमधील आद्य कवयित्री कोण आहे? मराठी भाषेमधील आद्य कवयित्री कोण आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांचे योग्य उत्तर आलं का? महादंबा मराठी भाषेमधली पहिली आद्य कवयित्री. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. पुढील शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? आता बघा थंड थंडावा, गार गारवा, क्रूर क्रूरता, गोड गोडवा. बघा दास दास्य म्हणजे या ठिकाणी गारवा शब्द भाववाचक नाम आहे, क्रूरता भाववाचक नाम आहे, गोडवा पण भाववाचक नाम आहे. दास बघा दास शब्द भाववाचक नाम नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 पहा या ठिकाणी काय विचारलं आहे? मी गात असतो. मी गात असतो. बघा साधं वाक्य आहे या ठिकाणी. मी गात असतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा त्या कोणी चुकायचं नाही, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे. मी गात असतो हे वाक्य कोणतं असेल? सर्वांनी सांगायचे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. रीती वर्तमान काळाचं वाक्य वा मी गात असतो रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. वयोमान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी सांगायचं वयोमान या शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 पहा. विसर्ग संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 पहा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र, मागील पेपरचे PDF. ज्यांना कोणला बघा हे सर्व पेपरचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा परत. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सर्वांनी सांगायचं आहे. झाला होता आपला प्रश्न या ठिकाणी आर्णव. आर्णव म्हणजे काय? आर्णव म्हणजे समुद्र, सरिता म्हणजे नदी, कासार म्हणजे तलाव. बघा सर्वांनी महत्त्वपूर्ण या ठिकाणी समानार्थी शब्द करायचे. कासार म्हणजे काय? तलाव. सरिता म्हणजे नदी, आर्णव म्हणजे समुद्र. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? आधी जन्मलेला. आधी जन्मलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आपण त्यांना काय म्हणतो? बघा सर्वांनी सांगायचे आधी जन्मलेला. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. अग्रज. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. दररोज प्रसिद्ध होणारे. दररोज प्रसिद्ध होणारे आपण त्यांना काय म्हणतो? बघा सर्वांनी सांगायचे दररोज प्रसिद्ध होणारे म्हणजे दैनिक असते, मासिक बघा एका महिन्यामध्ये प्रकाशित होते, नियतकालिक बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे त्यांना काय म्हणतात? नियतकालिक. वर्षामध्ये प्रकाशित होणारे वार्षिक. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच. यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? भूकंप कसा होता? सृष्टीचे तांडवच. बघा या ठिकाणी उपमा केली आहे. परवाचा भूकंप कसा होता? सृष्टीचे तांडव. बघा तांडव या ठिकाणी उपमा दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी उपमा अलंकार यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. विवेक सिंधू हा ग्रंथ बघा या ठिकाणी मुकुंदराज यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. कुंज विहारी. कुंज विहारी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? परीक्षेमध्ये बघा कवी आणि त्यांची टोपण नावे यावर प्रश्न असतात. सर्वांनी बघा सर्व कवी आणि त्यांची टोपण नावे करायची आहेत. प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव कोणतं आहे? प्रल्हाद केशव अत्रे. यांना आपण काय म्हणतो? केशव कुमार. नारायण मुरलीधर गुप्ते या कवीचं टोपण नाव काय आहे? कवी बी आहे. बघा या ठिकाणी कुंज विहारी विचारले. कुंज विहारी हे कोणाचं टोपण नाव आहे? तर हरिनाथ गुरुनाथ कुलकर्णी या कवीचं टोपण नाव काय आहे? कुंज विहारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? दिन या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? बघा या ठिकाणी दिन कशा प्रकारचा आहे? दिन विचारले. या दिनचा अर्थ खालीलपैकी कोणता? श्रीमंत, गरीब,
बघा दीन म्हणजे या ठिकाणी गरीब यायला पाहिजे, दीन दुबळा. बघा दीन दीन म्हणजे बघा अशा प्रकारच्या ठिकाणी गरीब यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? सौम्य. बघा सौम्य आज्ञा म्हणजे एखादी हळूवार आज्ञा असते सौम्य. सौम्य म्हणजे एकदम कमी. सौम्याच्या विरुद्धार्थी काय यायला पाहिजे? सौम्य तीव्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय आहे? पगार हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे? पगार. बघा पगार या ठिकाणी पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. वायू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता वायू, विस्मय म्हणजे काय? सर्वांनी सांगायचे. विस्मय म्हणजे आश्चर्य वाटणे, नवल वाटणे, अचंबा वाटणे. बघा कांचन म्हणजे काय असतो? कांचन म्हणजे सोने, हेम, सुवर्ण. या ठिकाणी बघा समीर. समीर म्हणजे काय? वायू, वारा. राजू म्हणजे काय? कमळ, पंकज, राजू. बघा राजू म्हणजे कमळ. मग वायूचा समान शब्द कोण असेल? समीर. समीर म्हणजे वायू. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारलंय? ज्याची किंमत होऊ शकणार नाही. समजा एखादी वस्तू आहे, त्या वस्तूची बघा ज्याची किंमत होऊ शकणार नाही. बिनमोल, अनमोल, बहुमोल, महाग. ज्याची किंमत होऊ शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो? अनमोल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलं? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जन्मजात श्रीमंत असलेला. एखादी व्यक्ती बघा जन्मजात श्रीमंत असते, आपण त्यांना काय म्हणतो? गर्भ श्रीमंत म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा. कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? कुटीर म्हणजे काय? कुटीर म्हणजे झोपडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. असतील सीते तर जमतील भूते. असतील सीते तर जमतील भूते. बघा मन आहे, या म्हणीचा अर्थ कोणता यायला पाहिजे? असतील सीते तर जमतील भूते म्हणजे काय? एखाद्याकडे धन दौलत बघा संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. एखाद्या बघा जवळ बघा जास्त पैसा असेल तर त्याभोवती 4-5 माणसे या ठिकाणी जमतात. म्हणजे ते असतील स्थिती तर जमतील भूते या ठिकाणी म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. ओनामा करणे. ओनामा करणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे म्हणजे काय? ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ओनामा करणे म्हणजे काय पाहिजे? प्रारंभ करणे, सुरुवात करणे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं आहे पहा. मी चित्रपट पाहत असे. मी चित्रपट पाहत असे आहे का? नाही. मी चित्रपट पाहत होतो. बघा आता पाहत होतो, होतो कुठं आहे? सर्वांना माहीत आहे. मी चित्रपट त्या काळी पाहत होतो म्हणजे भूतकाळाचं वाक्य नाही. पण कोणता भूतकाळ आहे? मी चित्रपट पाहत होतो. बघा आता पाहत होतो विद्यार्थी मित्रांनो हे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. पाहत असे आहे का? मी चित्रपट पाहत असे. हे कोणतं आहे? रीती भूतकाळ. पाहत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य बघा हे पूर्ण नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य या ठिकाणी वाक्याचा काळ आहे. गुरु उपदेश या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश बघा शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं आहे? देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची शब्द या ठिकाणी विभक्ती? देवाहून बघा देव शब्द आहे, देव हून. ऊन हून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ऊन हून. बघा ऊन हून हे प्रत्यय काय असतील? पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आमरण. आमरण म्हणजे काय? ज्याला मरण नाही. आमरण ज्याला मरण नाही, आमरण. बघा आपण आता सांगितलं होतं ज्या समासामधलं पहिलं पद हे खूप महत्त्वाचे असते तो समास अवयभाव समास असतो. आमरण या शब्दामध्ये अवयभाव समास आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे? बघा आता यशवंत दिनकर पेंढारकर. बघा यशवंत हे कोणाचं टोपण नाव आहे? यशवंत दिनकर पेंढारकर यांचे यशवंत हे टोपण नाव आहे. केशव कुमार हे बघा केशव कुमार हे कोणाचं टोपण नाव आहे? केशव कुमार. प्रल्हाद केशव अत्रे. गिरीश शंकर केशव कानेटकर. शंकर केशव कानेटकर बघा त्यांचं गिरीश हे टोपण नाव आहे. बघा विष्णू वामन शिरवाडकर मग टोपण यांचं टोपण नाव काय असेल? कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. सर्वांनी शांत बसावे. सर्वांनी शांत बसावे. बघा कोणतं असेल हे वाक्य? अकर्मक भावे. बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग यायला पाहिजे? भाजीपाला बघा, तो भाजीपाला, ती भाजीपाला, ते भाजीपाला, तो भाजीपाला कोणता यायला पाहिजे? तो. बघा, तो भाजीपाला म्हणजे या ठिकाणी पुरुषलिंगी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या बघा पुरुषलिंगी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंबा या शब्दाचं अनेक वचन काय होईल? आंबा, एक आंबा असतो, आंबा, आंबे. आंबे या ठिकाणी अनेक वचन बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुःख, आनंद, आश्चर्य. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाला शेवटी कोणत्या प्रकारचे चिन्ह वापरतात? दुःख आता बघा आरे रे, आनंद बघा अशा बघा जे काही आपल्या मनातील बघा भावना आपण प्रगट करतो त्या शब्दाच्या शेवटी कोणत्या प्रकारचं आपण चिन्ह वापरतो? उद्गारवाचक चिन्ह वापरतो. पहा, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक लोकांची काय असते? लोकांची बघा कळप कोणाचा असतो? कळप. हरणांचा कळप असतो. पहा, हरणांचा कळप असतो. सैन्याची तुकडी असते. चोरांची बघा टोळी असते. लोकांची गर्दी यायला पाहिजे. मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य समूहवाचक शब्द होईल. प्रश्न क्रमांक पुढचा, गायीने गवत खाल्ले. गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्द कोणता आहे? गायीने. नेएशी. नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? नेएशी बघा सर्वांनी सांगायचे. नेएशी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. आता नामाचे प्रकार असतात. नाम, विशेष नाम, सामान्य नाम, बघा भाववाचक नाम. या ठिकाणी विशेष नाम बघा एखाद्याचं बघा विशेष नाम असतो. मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. मोत्या या ठिकाणी विशेष नाम या प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. 4 शब्द आहेत. सौंदर्य, मित्रत्व, मांगल्य, नम्र. नम्र या ठिकाणी गटामध्ये बसत नाही. बाकीचे सर्व हे भाववाचक नाम आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, अरे रे तुला लागलं का या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अवयव आलेलं आहे? बघा आता अरे रे उद्गारवाचक चिन्ह आहे. आता हे कोणतं असेल? उभयनवी अवयव आहे का? उभयनवी अवयव वाक्यामध्ये काय करतो? वाक्य जोडायचं काम करतो. व, आणि, परंतु, किंवा. एखादं वाक्य असते बघा 2 वाक्य जोडताना आपण या ठिकाणी उभयनवी अवयवाचा वापर करतो. शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव कोणते असतात? जे शब्द शब्दाला लागून असतात. झाड, झाडावर, झाडाखाली, झाडासमोर. ते कोणते असतात? शब्दयोगी अवयव असतात. या ठिकाणी केवल प्रयोगी अवयव यायला पाहिजे. बघा अरे रे या ठिकाणी कोणता आहे? केवल प्रयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी विशेषण ओळखा. आता विशेषण कोणतं असेल यापैकी? हुशार. तो मुलगा खूप हुशार आहे. तो मुलगा खूप मूर्ख आहे. तो मुलगा खूप भित्रा आहे. बघा हुशार, मूर्ख, भित्रा हे सर्व काय आहेत? बघा विशेषण आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता पंकज म्हणजे काय? बघा सर्वांनी बघा सुधाकर म्हणजे काय असतो? सुधाकर म्हणजे चंद्र. नरेश म्हणजे राजा. पंकज म्हणजे कमळ. कनक म्हणजे सोने. म्हणजे पंकजचा या ठिकाणी समान शब्द कोणता पाहिजे? पंकज म्हणजे कमळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कुंजर. कुंजर म्हणजे काय? कुंजर म्हणजे हत्ती असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आयात करणे. आपण एखादी गोष्ट बघा आयात करतो दुसऱ्या देशाहून. आयात करणे, निर्यात करणे. म्हणजे आयातचा या ठिकाणी, निर्यात या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी काय विचारले? स्वतःचाच फायदा फक्त पाहणारा. आपण त्यांना काय म्हणतो? जो फक्त आपला स्वतःचाच फायदा पाहत असतो. आपलपोटा आपण त्यांना म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी जाड आणि ताळा. 2 शब्द आहेत पहा या ठिकाणी. जाड आणि ताळा हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा जाड आणि ताळा शब्द कोणते? तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. मधुर, गारवा. बघा गार, गारवा. गारवा शब्द काय असेल? भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा पाहूयात. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं याचं योग्य उत्तर काय असेल? भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? भाजीपाला.
भाजीपाला बघा समाहार द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीरज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नीरज म्हणजे काय? नीरज म्हणजे आताच आपण या ठिकाणी पाहिलं होतं बघा, नीरज म्हणजे कमळ. राजू, पंकज, नीरज बघा, नीरज म्हणजे कमळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8वा काय विचारला आहे? स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वामी ही कादंबरी कोणाची होती? स्वामी ही कादंबरी बघा रणजित देसाई यांची या ठिकाणी कादंबरी आहे. स्वामी कादंबरी रणजित देसाई यांची कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, गायन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गायन बघा, गायन या ठिकाणी शब्द कोणत्या व्यंजन संधी आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारला आहे? बसला. बसला बघा या ठिकाणी शब्द आहे, तो झाडाखाली बसला. बसला अशा बघा प्रकारचा शब्द आहे. या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. बसला कोणते असेल? नाम आहे का, सर्वनाम आहे का, क्रियापद आहे का, विशेषण आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यांना कोणाला बघा आपल्याकडील बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे 6000 बघा प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.